बघा, आपली एक सिरीज चालू आहे सोमवारपासून आणि त्या सिरीजमध्ये आपण वेगवेगळ्या विषयांच्या बद्दल माहिती करून घेत आहोत. कसा अभ्यास करायचा, कशा प्रकारे आपण प्रिपरेशन केली पाहिजे, रिसोर्सेस कोणते वापरायचे. ठीक आहे, त्या सिरीजचा एक भाग आहे आजचं आपलं सेशन. आणि आजचा विषय आहे आपला इतिहास. आणि इतिहासातला सगळ्यात महत्त्वाचा पण विद्यार्थ्यांकडून विशेषतः दुर्लक्षित राहणारा पार्ट कोणता आहे, तर तो आहे भारतीय कला आणि संस्कृती. ठीक आहे, कला आणि संस्कृती याला खूप कॅज्युअली घेतलं जातं, पण याचं इम्पॉर्टन्स किती आहे इतिहास या विषयामध्ये पेपर 1 मध्ये, याचं वेटेज किती आहे, याचा अभ्यास ऍक्च्युअली का आणि कशासाठी केला पाहिजे, या सगळ्या मुद्द्यांचा आज आपण चर्चा करणार आहोत, या सगळ्या मुद्द्यांवर. ठीक आहे, आता बघा, इथे एक इमेज आहे, दिसतीये का तुम्हाला? कशाची इमेज आहे, कोणी सांगेल मला? नटराज. येस, नटराज. काय वाटतंय तुम्हाला, मी ही इमेज का टाकली असेल? आणि ही इमेज बघा कुठेतरी लावलेली आहे, दिसतंय तुम्हाला? कुठेतरी लावलेली आहे आणि एक स्पेसिफिक प्लेस वरून मी ती प्रॉपर तशी इमेज घेतलेली आहे. तर कुठे लावलेली असू शकते ही इमेज? आपल्याला कला आणि संस्कृतीचे इम्पॉर्टन्स समजून घ्यायचं आहे आणि त्यासाठी हा घटक पण तितकाच महत्वाचा आहे, लक्षात घ्या. ठीक आहे, आता ही जी नटराजाची मूर्ती आहे, तुम्हाला सण माहितीये? सण माहितीये का? सण माहितीये? तर बघा, ही नटराजाची मूर्ती सण या संस्थेच्या गेटवर लावलेली आहे. आपल्याला माहिती आहे सण काय आहे. ठीक आहे, तिथे कोणता रिसर्च चालू आहे, कशा प्रकारे रिसर्च चालू आहे. तर ही इथे का लावली आहे बरं? नटराजाची मूर्ती सण या संस्थेने त्यांच्या गेटवर का लावली आहे? काय वाटतंय तुम्हाला? काय रिझन असेल याच्या मागे? काय कारण असेल? सण या संस्थेने मेन गेटवर त्यांच्या नटराजाची आपली मूर्ती लावलेली आहे. ही मूर्ती सण बरोबर आपलं जे सहकार्य आहे ना, त्या सहकार्याचं एक प्रतीक म्हणून भारताने त्यांना गिफ्ट म्हणून दिलेली आहे. ठीक आहे, पण बघा, आपण गिफ्ट म्हणून दिली, पण त्यांनी कुठे लावली ती? मेन गेटला. तर ही जी नटराजाची मूर्ती आहे, ही वैज्ञानिकांसाठी एक कुतूहलाचा विषय आहे. बघा, का बरं कुतूहलाचा विषय आहे हा? ठीक आहे, तर बघा, आपण नटराजाची मूर्ती हे कशाचं प्रतीक मानतो? शक्तीचं. बरोबर, शक्तीचं प्रतीक मानतो. हा जो ही डान्सिंग हे आहे ना, बरोबर आहे, डान्सिंग आर्ट आहे. आणि ही जी मूर्ती आहे, डान्सिंग स्टॅच्यू म्हणू शकतो आपण याला. तर ही जी मूर्ती आहे, तर हा जो डान्स आहे, या डान्सला आपण जनरली काय म्हणतो, तर कॉस्मिक डान्स. ज्या पद्धतीने बघा, जे आपले अणू रेणू हे जे घटक आहेत वातावरणातील, ठीक आहे, तर हे अणू रेणू जे आहेत, हे अणू रेणू ज्या पद्धतीने मुवमेंट करतात, ठीक आहे, अशा प्रकारे काहीतरी असतं ना, इलेक्ट्रॉनच्या मुवमेंट्स वगैरे आहे ना तुम्हाला सायन्समध्ये, त्या पद्धतीनेच असं मानलं जातं की या नटराजाच्या मूर्तीमध्ये हा जो कॉस्मिक डान्स आहे त्या पद्धतीनेच आहे. म्हणजे बघा, किती प्राचीन मूर्ती आहे ही, पण या प्राचीन मूर्तीचं सायंटिस्टना सुद्धा किती मोठं कुतूहल निर्माण झालं. ठीक आहे, आणि सण सारख्या संस्थेने या मूर्तीला कुठे लावलं? मेन गेटला लावलं. यावरून तुम्हाला लक्षात येईल की आपण इतिहासाचा जो आर्ट अँड कल्चर हा भाग आहे, हा किती इम्पॉर्टंट आहे अभ्यास करणं. प्रत्येक गोष्टी मागे त्या काळातलं जे प्रगत तंत्रज्ञान होतं, ठीक आहे, त्या काळामध्ये जे डेव्हलपमेंट होत गेल्या, त्याची ऐतिहासिक पार्श्वभूमी आणि त्यातून मग आपला कला आणि संस्कृतीचा उलगडत जाणारा एक एक पार्ट. ठीक आहे, तर या गोष्टी जाणून घेण्यासाठी आपल्याला इम्पॉर्टंट आहे भारतीय कला आणि संस्कृतीचा अभ्यास करणं. हा झाला एक पार्ट. ठीक आहे, दुसऱ्या परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचा पार्ट म्हणजे याचा अभ्यासक्रम. तुम्ही बघितलं असेल तर याचा अभ्यासक्रम कसा आहे, एक लाईन मध्ये आहे मुख्य परीक्षेला. आणि जनरली आपल्याला असं वाटतं की पूर्व परीक्षेला काहीच नाहीये मॅडम यातलं, वाटतं ना असं. आता मी पूर्व परीक्षेचा अभ्यासक्रम इथे लिहिलेला आहे. इथे काय लिहिलेलं आहे? 2 मुद्दे लिहिलेले आहेत बघा. पहिला आहे भारताचा इतिहास आणि दुसरा आहे भारतीय राष्ट्रीय चळवळ. आता याच्यामधून मॅडम काय आम्हाला कला आणि संस्कृती काय कळणार आहे?
वाटतंय का तुम्हाला यामधून काही कला आणि संस्कृतीचे प्रश्न येत असतील आणि कुठेतरी कला आणि संस्कृती आहे? वाटतंय का? काय वाटतंय तुम्हाला? पूर्व परीक्षेला आर्ट अँड कल्चर हा पार्ट आहे का? कला आणि संस्कृती हा पार्ट आहे का? तर कसं आहे, पूर्व परीक्षेला विद्यार्थ्यांचा असा ग्रह असतो की भारताचा इतिहास म्हणजे इथे मॅडम ना आम्ही आधुनिक भारताचा इतिहासाचा अभ्यास केला पाहिजे. ठीक आहे, आधुनिक भारताचा इतिहास. पण खरंच फक्त आधुनिक भारताचा इतिहास आहे का इथे? तर नाही. इथे काय काय आहे तुम्हाला? प्राचीन व मध्ययुगीन भारताचा इतिहास पण तुम्हाला अभ्यास करायचा आहे. ठीक आहे, तर हा जो भारताचा इतिहास आहे, आता हा आधुनिक भारताचा जो इतिहास आहे तो इथे बघा तुम्हाला दिलेला आहे. भारतीय राष्ट्रीय चळवळ. आता याच्यामध्येच तुम्हाला आधुनिक आणि स्वातंत्र्योत्तर पूर्णच करायचं आहे. ठीक आहे, तर यामध्ये जो भारताचा इतिहास आहे हा भारताचा इतिहास आपल्याला प्राचीन पासून आतापर्यंतचा अभ्यासायचा आहे आणि तो अशा प्रकारे अभ्यासायचा आहे की तुम्हाला त्याच्यातलं राजकीय, सांस्कृतिक, आर्थिक, सामाजिक पूर्ण विकास आणि परिवर्तन तुम्हाला कळले पाहिजे. ठीक आहे, तर यामुळे पुढे बघणार आहोत आपण की ट्रेंड कसा आहे प्रिलिमच्या पेपरमध्ये प्रश्नांचा. ठीक आहे, त्याआधी आपण सिलेबस आधी समजून घेऊ. दुसरं आहे मुख्य परीक्षा. मुख्य परीक्षेमध्ये तर एक लाईन मध्ये सिलेबस आहे मॅडम, त्यामुळे आम्ही लक्षच देत नाही या घटकाकडे. तर इथे काय दिलेलं आहे? प्राचीन काळापासून आधुनिक काळापर्यंत काय काय आहे? कला प्रकार, साहित्य आणि स्थापत्य. कला प्रकार, साहित्य आणि स्थापत्य. पण यामध्ये काय काय येईल, काय असणार आहे, नेमका आम्ही अभ्यास काय करायचा, कुठून करायचा, कसा करायचा हे आम्हाला नाही कळत. तर यामध्ये बघा आपण ना काय केलं, भारतीय कला आणि संस्कृती याचे 2 पार्ट केले. मेन काय केलं? पहिला केला कला आणि सेकंड पार्ट केला आपण संस्कृती. आता हा जो कला पार्ट आहे, ठीक आहे, त्यांनी दिलेलं ना भारतीय कला, तर हा जो कला पार्ट आहे या कलेला आपण मेन 2 पार्ट मध्ये डिवाइड केलं. एक दृश्य कला आणि एक डेमॉन्स्ट्रेटिंग आर्ट किंवा दार्शनिक कला म्हणू शकतो आपण, परफॉर्मिंग आर्ट्स म्हणजे ज्या परफॉर्म केल्या जातात अशा कला. ठीक आहे, आणि दृश्य कला म्हणजे ज्या दिसतात आपल्याला दृश्य स्वरूपाने. बघा इमेजेस घेताना आपण तशाच घेतलेल्या आहेत की ज्यामध्ये स्थापत्य येतं, तुमचा मृद्भांड येतात, ज्या गोष्टी आपल्याला उत्खननात सापडतात. ठीक आहे, ज्या गोष्टींवरून आपण इतिहास उलगडत जातोय, ज्या गोष्टींवरून आपण कन्क्लुजन काढतोय, अशा सगळ्या गोष्टींचा, ज्या वस्तूंचा, ठीक आहे, अशा सगळ्या घटकांचा जे आपण पाहू शकतो अशा घटकांचा इथे समावेश आहे. तर मग आता हे कोणते कोणते आहेत? भारतीय स्थापत्य, मूर्तिकला, मृद्भांड, शिलालेख आणि अभिलेख, भारतीय चित्रकला आणि हस्तकला, ह्या काय आहेत? दृश्य कला आहेत. ठीक आहे, बघा आपण काय केलं? भारतीय कला आणि संस्कृती, मग कला वेगळं केलं आणि संस्कृती वेगळं केलं. मग कलामध्ये आपण 2 पार्ट केले, एक दृश्य कला आणि एक दार्शनिक कला. ठीक आहे, आता दृश्य कला ज्या आहेत त्या दिसतात आपल्याला डोळ्यांनी. ठीक आहे, ज्यांचं अस्तित्व आहे. ठीक आहे, म्हणजे ताजमहल हा आहेच, बरोबर आहे ना, ताजमहल आहेच आणि तो ऑल टाइम राहणार आहे तिथे, बरोबर आहे ना. म्हणजे असं नाहीये की तो मध्येच गायब होतो मग आपण बोलवलं की येतो, असं काही आहे का त्याचं ताजमहलचं? नाही की नाही. बघा आता तुम्हाला या फोटोवरूनच कळलं असेल की प्रदर्शन कला काय आहे. प्रदर्शन कला आपण कशाला म्हणणार? तुम्हाला क्लिअर होतंय का? कलामध्ये 2 पार्ट केले आपण, एक दृश्य कला आणि दुसरं प्रदर्शन कला. बघा जिथं आपण परफॉर्म करतो जी गोष्ट त्याला आपण काय म्हणतोय? प्रदर्शन कला. आणि त्यामध्ये आपण काय काय घेतलेलं आहे? भारतीय संगीत, भारतीय नृत्यकला, नाट्यकला, जिथे आपण परफॉर्मन्स घेतो म्हणजे एखादी व्यक्ती येऊन परफॉर्म करते त्याला आपण काय म्हणतो? प्रदर्शन कला. ठीक आहे, आणि त्यामध्ये आपण कशा कशाचा समावेश केलेला आहे? संगीत, नृत्यकला आणि नाट्यकला. बघा आधी आपण सिलेबस समजून घेतोय. ठीक आहे, बरेच मुद्दे आज उलगडणार आहोत आपण. ठीक आहे, आता संस्कृती.
संस्कृतीमध्ये काय काय येतं, कल्चर म्हणजे काय, ठीक आहे. तर हे मुद्दे पाहिल्यानंतर सिलेबस मधले तुम्हाला कळेल की नेमकं कल्चरमध्ये काय येईल. यातला सगळ्यात महत्वाचा पार्ट आहे तुमचा धर्म, ठीक आहे. म्हणजे अगदीच तुम्हाला वेळच नाही मिळाला अभ्यासाला, ठीक आहे, या टॉपिकच्या बेसिकली, तर मी म्हणेन की 2 घटक तुम्ही स्किप करू नका. एक आहे स्थापत्य आणि दुसरा आहे धर्म, ठीक आहे. हे 2 घटक कंपल्सरी करा, ठीक आहे. हे 2 घटक कंपल्सरी करा. जर आपण ट्रेंड बघितला प्रश्नांचा तर या 2 घटकांवर मेजॉरिटी प्रश्न आहेत आतापर्यंत आर्ट अँड कल्चरचे, ठीक आहे. मग यामध्ये कुठले कुठले घटक येतात भारतीय संस्कृतीमध्ये, तर व्यापार, व्यापारी आणि सांस्कृतिक देवाणघेवाण. आपण बघितलेलं आहे प्राचीन काळापासून व्यापाराची जी देवाणघेवाण होती ती कोणत्या स्वरूपात होती, कशा प्रकारे डेव्हलपमेंट होत गेल्या, काय काय आजची स्थिती कशी काय निर्माण झाली, हे परिवर्तन आणि हा विकास म्हणजेच आपण इतिहास समजून घेतोय, बरोबर आहे. आणि तो आपण बेसिकली इतिहास वाचताना समजून घेतलेला आहे आणि तेच तुम्हाला इथे आहे. याच प्रकारचे प्रश्न येतात तुम्हाला. दुसरं आहे भाषा. भाषांची डेव्हलपमेंट कशी झाली बघा, हे आपल्याला याच्यामध्ये बघायचं आहे. वेगवेगळ्या भाषा कशा निर्माण झाल्या, ठीक आहे. भाषांच्या प्रकृतीमध्ये कसे काय चेंजेस झाले, पूर्वीची मराठी आणि आजची मराठी सेम आहे का नाही की नाही, तर त्या प्रकृतीमध्ये पण चेंजेस होत गेलेत की नाही. तर ह्याचा अभ्यास तुम्हाला यामध्ये करायचा आहे. आणि महत्वाचा पार्ट आहे तुमचा म्हणजे बौद्ध व जैन धर्म, शैव वैष्णव धर्म आणि भक्ती सोपी चळवळ, हे 3 घटक. आता हे 3 घटकांचे काळ वेगवेगळे आहेत. तर बौद्ध आणि जैन धर्म असतानाही शैव आणि वैष्णविझम का आलं, ठीक आहे. नेमके ह्याच्यामध्ये कोणते लूप्स होते की जे भरून शैव आणि वैष्णविझमने काढले, आणि मग याच्यामध्ये कोणत्या त्रुटी होत्या की ज्या भक्ती आणि सोपी चळवळीने भरून काढल्या, हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे, ठीक आहे. आता त्यातलाच एक पार्ट आहे भारतीय साहित्य, दार्शनिक विचारधारा. म्हणजे आपण बघतो ना चारवाक दर्शन, बरोबर आहे ना, सत्य म्हणजे असत्य, असत्य म्हणजे सत्य, असे काहीतरी आहेत ना फिलॉसॉफिकल. तर अशा प्रकारचे जे दार्शनिक विचारधारा आहेत, 6 दर्शन आहेत आय थिंक, तर त्या 6 दर्शनांचा पण इथे अभ्यास करायचा आहे आपल्याला. प्राचीन व मध्यकालीन भारतातील नाण्यांचा अभ्यास करायचा आहे आणि विदेशी यात्रेंच्या नजरेतून भारत, या मुद्द्यांचा आपल्याला या घटकामध्ये अभ्यास करायचा आहे. बघा, तुम्हाला एक मुद्दा क्लिअर झाला का की सिलेबस आपण डिकोड केला भारतीय कला आणि संस्कृतीचा, तर त्यामध्ये कोणकोणते मुद्दे येत आहेत हे क्लिअर झालेत तुम्हाला. मला सांगा पटापट मेसेज मध्ये, म्हणजे पुढच्या मुद्द्याकडे जाऊ आपण, जो खूप इम्पॉर्टंट आहे. बघा, आता जो आपण सिलेबस डिकोड केला, आपण जसं बघितलं की पूर्व परीक्षेमध्ये सिलेबस काय आहे आणि मुख्य परीक्षेमध्ये सिलेबस काय आहे. मग आता याचा ट्रेंड कसा आहे, प्रश्न कसे येतात याच्यावर, ठीक आहे, किती मार्क्सचं वेटेज आहे याचं, हे आपल्याला बघायचं आहे बेसिकली इथे. तर बघा, याचं जर आपण ट्रेंड अनालिसिस केलं PYQचं 2016 पासून 22 पर्यंत आपण ट्रेंड अनालिसिस केलेलं आहे. तर यामध्ये ऑन अँड ॲव्हरेज आपण काढतोय पूर्व परीक्षेला 3 ते 7 प्रश्न आलेले आहेत. बघा, हे आपण UPSCचं केलेलं आहे आणि आता आपण बेस UPSCचाच पकडतोय, कारण MPSC पण हळूहळू बदलते, बरोबर. आणि त्याच प्रकारचे प्रश्न आपण एक्सपेक्ट करू शकतो पुढे. तर इथे आपण बघितलं 3 ते 7 प्रश्न. मला सांगा, प्रिलिम मध्ये एक प्रश्नाचा किती मार्क्सला येतो, एका प्रश्नाचं गुणांकन किती आहे, 2 मार्क्स. म्हणजे तुम्हाला वेटेज कळलं फ्री मध्ये याचं 3 ते 7 मार्क्स, म्हणजे 3 ते 7 प्रश्न म्हणजे 6 ते 14 गुण. असा पार्ट आपण दुर्लक्षित ठेवायचा का मग. आर्ट अँड कल्चरचे हे प्रश्न लक्षात घ्या, विविध काळातले, मग तो प्राचीन असेल, मध्ययुगीन असेल किंवा मॉडर्न असेल, पण हे आर्ट अँड कल्चरशी रिलेटेड प्रश्न आहेत. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्हाला ताजमहलवर प्रश्न आला, बरोबर, तर तो आर्ट अँड कल्चरशी रिलेटेड झाला की नाही. फॉर एक्झाम्पल तुम्हाला हम्पीचा क्वेश्चन आला, तर तो आर्ट अँड कल्चरशी रिलेटेड क्वेश्चन झाला. तुम्हाला भीमबेटकावर प्रश्न आला, तिथल्या चित्रकलेवर प्रश्न आला, तर तो आर्ट अँड कल्चरचा प्रश्न झाला, बरोबर. म्हणजे तुम्ही जेव्हा आर्ट अँड कल्चरचा अभ्यास करताय तेव्हा तुमचा ऑटोमॅटिक प्रीचा अभ्यास होतोय, ठीक आहे. बघा, पुढे मुख्य परीक्षेमध्ये जर आपण बघितलं
तर 15 ते 40 मार्क्सचं वेटेज आहे. 15 ते 40 मार्क्सचं वेटेज आहे. टोटल हिस्ट्रीचं वेटेज किती आहे मुख्य परीक्षेमध्ये माहिती आहे कोणाला? इतिहास किती मार्क्सला येतो? आता मॅडमनी स्लाइड आणली तर मी पळापळ सांगू शकतो की नाही. बघा, UPSC 2023च्या इतिहासाचं आपण वेटेज काढलेलं आहे, तर ते आहे 75 मार्क्स. 23चा जो मुख्य परीक्षेचा पेपर होता त्याच्यामध्ये इतिहास 75 मार्क्सला आलं होतं. आणि त्यामध्ये जर आपण बघितलं तर आर्ट अँड कल्चरचा पार्ट किती आहे? 40 मार्क्सला. आणि मॉडर्न हिस्ट्री बघा 35 मार्क्सला. आता मॉडर्न हिस्ट्रीमध्ये काय काय आहे? मॉडर्न प्लस वर्ल्ड हिस्ट्री, ह्या दोन्ही घटकांचा समावेश मी यामध्ये केलेला आहे. म्हणजे बघा, मॉडर्न हिस्ट्री आणि वर्ल्ड हिस्ट्री हा पार्ट किती मोठा आहे, आणि आर्ट अँड कल्चर जो आपल्याला जास्त वेटेज देणार आहे आणि थोडं टेक्निकली आहे. जितकं टेक्निकल तुम्ही लिहाल यामध्ये तितके चांगले गुण तुम्हाला मिळणार आहेत. ठीक आहे, मग सोपं आहे की नाही आर्ट अँड कल्चर, आणि त्याच्यामध्ये गुण मिळवणं पण ते कसं सोपं आहे हे आपण बघणार आहोत आता. तर त्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं काय आहे? आपण अभ्यासक्रम आणि PYQचं अनालिसिस करणं. मी माझ्या प्रत्येक सेशनमध्ये ही स्लाइड आवर्जून घेते, कारण विद्यार्थी हीच गोष्ट नेमकी स्किप करतात जी खूप इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, प्रत्येक विषय, कोणताही विषय घ्या तुम्ही, प्री असेल किंवा मेन्स असेल, तुम्ही अभ्यासक्रम आणि PYQ अनालिसिस केलंच पाहिजे त्याचं. त्याशिवाय तुम्हाला अप्रोच डेव्हलप होणार नाही, लक्षात घ्या. कारण जो इतिहास आपण आतापर्यंत वाचलेला आहे तो इतिहास UPSCच्या अप्रोचने कसा वाचायचा किंवा MPSCच्या अप्रोचने कसा वाचायचा हे तुम्हाला कळणार नाही जोपर्यंत तुम्ही हे करणार नाही. लक्षात येतं? तर काय फायदा होतो याचा बरं? बघा, याचा दुसरा महत्वाचा फायदा आहे, महत्वाचे घटक लक्षात येतात. इम्पॉर्टंट घटक कोणते आहेत? आता आपण PYQ ट्रेंड अनालिसिस वगैरे केलं, त्याच्यावरूनच आपल्याला कळलं ना की प्रीमध्ये पण याचं वेटेज कसं आहे, इम्पॉर्टन्स कसं आहे, मुख्य परीक्षेमध्येही इम्पॉर्टन्स कसं आहे, का आपण अभ्यास करणं गरजेचं आहे, कळलं की नाही आपल्याला? ते मार्क्सचं वेटेज वगैरे बघितल्यानंतर सेम आहे, तोच मुद्दा आहे इथे, लक्षात घ्या. अभ्यासाला योग्य दिशा मिळते, कारण प्रश्न ज्या पद्धतीने येतात त्या पद्धतीने आपण आपली थॉट प्रोसेस डेव्हलप करायला लागतो. ठीक आहे, वेळेची योग्य व्यवस्थापन करता येते. किती मार्क्सला कोणता टॉपिक आहे, जसं आपण बघितलं की मॉडर्न आणि वर्ल्ड हिस्ट्री 35 मार्क्सला आलं, राईट. आणि आर्ट अँड कल्चर किती मार्क्सला आलं? 40 मार्क्सला आलं. मग आपला जो पक्का पार्ट कोणता होऊ शकतो, आपल्याला कम्फर्टेबल कोणता आहे, जास्त चांगला कोणता विषय समजतोय फास्टमध्ये, तो टॉपिक आपण आधी कंप्लीट करू शकतो की नाही. दोन्ही मधलं जर कम्पेअर केलं तर वर्ल्ड आणि मॉडर्न हिस्ट्री करायची का आर्ट अँड कल्चर करायचं? पण स्किप काहीच नाही करायचे, दोन्ही करायचं आहे. ठीक आहे, कारण इतिहास हा विषय असा आहे की तुम्ही प्राचीन पासून तो वाचला नाही. बरेच विद्यार्थी काय करतात, नाही आर्ट अँड कल्चर आम्ही नंतर करणार आहे आणि मॉडर्न आधी करणार आहे. यामध्ये गफलत काय होते, मॉडर्न व्यवस्थित समजत नाही आणि जेव्हा आर्ट अँड कल्चरला जातात तेव्हा डायरेक्टली ते आर्ट अँड कल्चरचं पुस्तक उचलतात, नितीन सिंघानिया किंवा NCERT वगैरे, आणि त्यामुळे होतं काय तेही समजत नाही. बेसिकली तुम्ही बघा, एन्शंट पासून जसा माणूस 2 पायावर उभा राहिला तिथून आधी आतापर्यंतचा त्याचा प्रवास समजून घ्या आणि मग तुम्ही सिलेबसनुसार पुस्तकं वाचा. तेव्हा तुम्हाला ते खूप चांगल्या पद्धतीने समजेल, रिलेट करता येईल, परस्पर त्यांना कनेक्ट करता येईल आणि मगच तुम्हाला बेस्ट आन्सर लिहिता येईल. ठीक आहे, प्रश्नांचे स्वरूप पण लक्षात येतं. आणि सगळ्यात महत्वाचं काय आहे, तुम्ही जे संदर्भ साहित्य वापरताय त्याची पडताळणी करता येते की ते बरोबर आहेत का. आपण जो अभ्यास करतो, ज्या पुस्तकांमधून वाचतो, विद्यार्थी 18 तास 16 तास लायब्ररीजमध्ये बसून अभ्यास करतात, पण ते खरंच आपण जे पुस्तक वाचतोय 10-10 वेळा वाचलेलं असतं ते पुस्तक, पण ते खरंच पुस्तक योग्य आहे का UPSC साठी किंवा MPSC साठी, हे तुम्ही आधी पडताळून कुठून पाहू शकता, हे यामधून पाहू शकता, PYQ आणि सिलेबस अनालिसिस मधून. ठीक आहे, त्यामुळे याचा इम्पॉर्टन्स लक्षात घ्या. हा पार्ट कुठेही अवॉइड करायचा नाही. किती लोकांनी केलाय PYQ सिलेबस अनालिसिस आतापर्यंत? सांगा मला. मग आपण जाणार आहोत अभ्यास कसा करायचा याचा.
आहे ना गरजेचं? प्रत्येक विषयाचा PYQ सिलेबस अनालिसिस आपण केलंच पाहिजे. आपला एक व्हिडिओ आहे युट्यूबला, तो नक्की बघा PYQ अनालिसिसवर, की कशा प्रकारे आपण PYQ सिलेबस अनालिसिस केलं पाहिजे. ठीक आहे, पुढे जाऊ आपण. अभ्यास कसा करायचा मग या घटकाचा? बघा, यामध्ये कसं आहे माहितीये का, बेसिकली तुम्हाला दोन गोष्टी समजून घ्यायच्या आहेत, परिवर्तन आणि विकास. इतिहासाचा अभ्यास कसा करायचा याचा सुद्धा बेस काय आहे? परिवर्तनच. ठीक आहे, आणि दुसरा मुद्दा काय आहे? विकास. पण इथे आपल्याला परिवर्तन आणि विकास कोणत्या घटकाचं बघायचं आहे? तर ते आहे कलात्मक आणि सांस्कृतिक. कलात्मक आणि सांस्कृतिक परिवर्तन कशा प्रकारे होत गेलं सुरुवातीपासून आणि डेव्हलपमेंट कशा होत गेला हे आपल्याला समजून घ्यायचं आहे. बघा, इतिहास हा पाठ करण्याचा विषय नाही, हा विषय समजून घेण्याचा आहे, ती प्रोसेस समजून घेण्याचा आहे की कशा प्रकारे चेंजेस होत गेले. ठीक आहे, मगच तो चांगल्या प्रकारे तुम्हाला समजणार आहे. ठीक आहे, तर बघा आता महाविकास आणि परिवर्तन कसं समजून घ्यायचं, कोणत्या काळामध्ये नेमकं कोणत्या गोष्टीला फोकस केला पाहिजे. बघा, सामाजिक सांस्कृतिक परिवर्तन व विकास कोणत्या काळाचं आहे? अश्मयुग ते हडप्पा. मग अश्मयुग ते हडप्पा याच्यामध्ये बेसिकली तुम्हाला कसं आहे की जो हवामान बदल झाला आणि जे भौगोलिक परिवर्तन झालं, या दोन्ही गोष्टीचा कलेवर काय परिणाम झाला. बघा, मुद्दा क्लिअर करून घ्या आधी. भौगोलिक आणि हवामान संबंधीचे जे परिवर्तन झाले, त्या परिवर्तनाचा कलेवर काय परिणाम झाला. आता कलामध्ये बघा, स्थापत्य आलं, ठीक आहे, चित्रकला आली, मृद्भांड निर्मिती आली, ठीक आहे, नाणी आली, बरोबर आहे ना, सगळ्याच गोष्टी आल्या की नाही. आपण बघितलंय सिलेबस मध्ये काय काय आलं. तर या घटकाचा त्याच्यावर परिणाम कसा झाला हे इथे समजून घ्यायचंय. क्लिअर कट लक्षात घ्या. मी सिलेबस जो आपला एन्शंट पासून मॉडर्न पर्यंत आहे त्याच्यामध्ये कोणकोणत्या घटकाचा कुठल्या काळामध्ये आपण कसा अभ्यास करायचा हे सांगतेय, सो व्यवस्थित समजून घ्या. ठीक आहे, दुसरं आहे तांत्रिक परिवर्तन. तांत्रिक परिवर्तन म्हणजे काय? तर जशी त्यांनी हत्यारे निर्माण केली, आधी तो शिकारी होता, मग नंतर शेतकरी झाला, तर समूहाने राहणं वगैरे, याच्यासाठी काय काय तंत्र निर्माण केले त्यांनी, आणि त्या तंत्राचा कलात्मक दृष्टिकोनाने कसा विकास झाला आणि कलेवर कसा परिणाम झाला हे तुम्हाला समजून घ्यायचं आहे. ठीक आहे, आणि मगच तुम्हाला इथे कळणार आहे की डेव्हलपमेंट कशा झालेल्या आहेत. उदरनिर्वाहामध्ये परिवर्तन झालं, जसं मी म्हटलं आता की शिकारी होता आणि तो शेतकरी बनला, बरोबर आहे. व्यापार करू लागला. हडप्पामध्ये आलो तर आपल्याला व्यापार वगैरे दिसतंय, इव्हन इथं नगर नियोजन. ठीक आहे, स्थापत्य बरंच आहे हडप्पा काळातलं आपल्याला सापडलेलं उत्खननाद्वारे. ठीक आहे, त्याच्यामधून आपण तो इतिहास उलगडत चाललेलो आहे. तर मग त्या गोष्टी कशा डेव्हलप झाल्या, काय चेंजेस झाले हे सगळं समजून घ्यायचं आहे. त्यामुळे सामाजिक संबंधांमध्ये काय परिवर्तन झालं आणि सांस्कृतिक दृष्टिकोनामध्ये काय परिवर्तन झालं, या पद्धतीने या काळाचा अभ्यास करायचा आहे, अश्मयुग ते हडप्पा. बघा, पुढचा कोणता काळ आहे? वैदिक ते पूर्व मध्यकाळ, बरोबर. वैदिक ते पूर्व मध्यकाळ या काळामध्ये कला आणि संस्कृतीचं काय काय अभ्यास करायला पाहिजे व्यवस्थित बघा. हा, प्रत्येक घटकामध्ये काही ना काही गोष्टी चेंज आहेत, सो ते समजून घ्या आधी. आता कलामध्ये काय काय आहे इथे? बरं, स्थापत्य तर आहे बघा, सुरुवातीपासून अगदी आधुनिक आलं, मॉडर्न वसाहतवादी ब्रिटिशकालीन वगैरे जरी आला ना भारत, तरीही तिथं स्थापत्य हे आहे. स्थापत्य अगदी अश्मयुगापासून सुरुवात झालेली आहे, लक्षात घ्या. म्हणजे त्यांच्या अगदी त्या ज्या झोपड्या वगैरे होत्या, त्यांनी जे गर्तावास बांधले, इथून आपल्याला ते स्थापत्य आहे. ठीक आहे, आणि आजच्या ज्या काही मोठमोठ्या बिल्डिंग्स उभ्या राहिल्या, तर हे सगळं स्थापत्य आपल्याला अभ्यास करायचा आहे. तर वैदिक ते पूर्व मध्य काळामध्ये पण स्थापत्याचा अभ्यास करायचा आहे. दुसरं आहे मूर्तिकला ऍड झालं याच्यामध्ये. अश्मयुग ते हडप्पामध्ये मूर्तिकला होती का? काही ठराविकच अगदी अपवादात्मक गोष्टी सापडलेल्या आहेत तिथे, बरोबर. त्यामुळे तिथे मूर्तिकला नाही म्हणू शकत. तिथे 2-4च गोष्टी अशा आहेत की ज्याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे, पण इथे प्रॉपर मूर्तिकला आली वैदिक पासून पुढे. इथे बघा, हा एक मुद्दा ऍड झाला, शिलालेख आणि अभिलेख. वैदिक पासून पूर्व मध्य काळामध्ये कोणता मुद्दा ऍड झाला? शिलालेख आणि अभिलेख, बरोबर, कलेमध्ये. सांस्कृतिक मध्ये काय आहे? धर्म,
आहे ना धर्म, बौद्ध धर्म, जैन धर्म आले ना इथे, शैव वैष्णव सगळं आलं इथे. भाषा आणि साहित्य, वेगवेगळ्या भाषांची निर्मिती झाली. पहिला प्राकृत संस्कृत भाषा होत्या, त्याच्यानंतर फारसी आली, उर्दू आली, मराठी आली, बरोबर आहे ना, बऱ्याच भाषांची डेव्हलपमेंट झाली. तर या सगळ्या भाषा आणि मेन म्हणजे नाणी. ठीक आहे, नाणी, मुद्रांचा वापर सुरू झाला, नाण्यांचा वापर सुरू झाला. प्रत्येक राजाने आपली वेगवेगळी नाणी छापायला सुरुवात केली. ठीक आहे, आणि त्या नाण्यांचा विकास कसा झाला, कोणकोणते धातू वापरले जायचे त्यामध्ये, या पद्धतीने आपल्याला हे समजून घ्यायचं आहे. हा काळ कोणता आहे बघा, वैदिक ते पूर्व मध्य काळ. लक्षात घ्या मुद्दे. हा पुढचा जो काळ आहे तो आहे सल्तनत आणि मुघल काळ. सल्तनत आणि मुघल काळ. ठीक आहे, आपण हा सांस्कृतिक उत्कर्षाचा काळ मानतो बेसिकली, कारण एक सगळ्यात महत्वाचं उदाहरण याचं घेतलं तर ते आहे ताजमहल. बघा किती मोठा उत्कर्ष आहे ना भारताचा. तर याच्यामध्ये आपल्याला डेव्हलपमेंट आणि विकास कसं बघायचं, डेव्हलपमेंट आणि परिवर्तन कसे झाले कलेमध्ये आणि कल्चरमध्ये हे बघायचंय. पुन्हा बघा इथं आलं स्थापत्य. ठीक आहे, दुसरं काय ऍड झालं, मूर्तिकला, चित्रकला. चित्रकला पूर्व मध्य काळमध्ये पण आहे, सुरुवात होती, पण त्याची जास्त डेव्हलपमेंट इथं आहे. ठीक आहे, भारतीय संगीत, भारतीय नृत्य या काळामध्ये याचा विकास जास्त झालेला दिसून येतो आपल्याला. तो फ्लो समजून घ्यायचा आहे. सांस्कृतिक मध्ये धर्म आलं, तेच मुद्दे आहेत. नाणी आली, भाषा व साहित्य आलं, आणि एक मुद्दा ऍड झाला तो म्हणजे काय आहे, विदेशी यात्रेंच्या नजरेतून भारत. हा मुद्दा ऍड झाला इथे बघा. कुठे, सल्तनत आणि मुघल काळामध्ये विदेशी यात्रेंच्या नजरेतून भारत. बरेच विदेशी यात्री आले भारत दर्शनासाठी, बरोबर. अगदी आपण ह्याच्यापासून बघू शकतो, ह्युएनसांग पासून वगैरे. ठीक आहे, पण त्याच्यानंतर जे अरबी वगैरे यात्री आले ना, त्यांनी बरंच त्यांच्या यात्रा वर्णनामध्ये भारताचा बऱ्याच सांस्कृतिक आणि कलेचं बरंच वर्णन केलेलं आहे, इथल्या राजकीय परिस्थितीचं वर्णन केलेलं आहे. तर त्या दृष्टीने आपल्याला थोडासा अभ्यास करायचा आहे. मग आहे आधुनिक भारत. आधुनिक भारतामध्ये बघा काय काय मुद्दे आले. मग बघा, तुम्ही जर एक मुद्दा ऑब्झर्व केला असेल तर इथे अभिलेख शिलालेख कमी झाले. ठीक आहे, जे कुठे होते वैदिक ते पूर्व मध्य काळामध्ये, इथे आहेत का अभिलेख आणि शिलालेख, पण इथे काही मुद्दे ऍड झाले. फॉर एक्झाम्पल संगीत, नृत्य, चित्रकला हे मुद्दे ऍड झालेले दिसून येतात. आता इथे कसं आहे, पुन्हा स्थापत्य आहे ऍज इट इज. मॉडर्न मध्ये भारतीय हस्तकला, आता हस्तकला उद्योगच निर्माण झालेला भारतामध्ये होता त्यावेळेला एस्टॅब्लिश. त्या हस्त उद्योगाचा ऱ्हास कसा झाला, कशामुळे झाला, हे पण वाचतो ना मॉडर्न हिस्ट्रीमध्ये. ठीक आहे, तर तेच मुद्दे आहेत. पण तुम्हाला ते हस्तकला उद्योग काय होता, कोणकोणत्या हस्तकला होत्या, प्रकार काय होते, वेगवेगळ्या प्रदेशानुसार त्याचे काही वेगवेगळे प्रकार होते का, हे तुम्हाला इथे अभ्यासायचं आहे. ठीक आहे, सेम आहे इथे. मग भारतीय संगीत, भारतीय नृत्य, आणि इथे ऍड झाला एक मुद्दा नाट्य. ठीक आहे, नाट्य ऍड झालं बघा. ठीक आहे, आधुनिक भारतामध्ये. आणि इथे धर्म, भाषा व साहित्य, कारण इथे ख्रिश्चन धर्म आला, मुस्लिम धर्म आधीच आलेला होता, बरोबर. आता इथे कुठला ऍड झाला, ख्रिश्चन धर्म आला, ख्रिश्चन मिशनरीज आले. ठीक आहे, तर हे समजून घ्यायचं आहे. भाषा व साहित्य, वेगवेगळ्या भाषा आल्या, आपण इंग्लिशशी सुद्धा अवगत झालो. ठीक आहे, तर त्याची डेव्हलपमेंट कशी झाली. आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे, जसा मगाशी होता यात्रींच्या नजरेतून भारत, बरोबर, तसा या कला आणि संस्कृतीवर वसाहतवादी प्रभाव कसा दिसून येतो हे आपल्याला इथे अभ्यासायचं आहे बघा. तसंच आपण सल्तनत काळ आणि मुघल काळ पाहिला तर तिथे सुद्धा तसंच आहे. फारसी प्रभाव कसा दिसतो, इंडो ग्रीक प्रभाव दिसतो का. ठीक आहे, अगदी मौर्योत्तर काळामध्ये सुद्धा तो प्रश्न येऊ शकतो तुम्हाला, इंडो ग्रीक प्रभाव आहे का भारतीय कलाशैलीवर, भारतीय संस्कृतीवर. तसंच इथे पण सेम आहे, वसाहतवादी प्रभाव कसा दिसून येतो, स्थापत्यावर कसा दिसतो. एखादी बिल्डिंग घेऊ शकतात, फॉर एक्झाम्पल तुम्हाला जर त्यांनी दिला की विक्टोरिया याच्या मेमोरियलवर कसा इम्पॅक्ट दिसतो, वसाहतवादी प्रभाव कसा दिसतो, अशा प्रकारचे प्रश्न येऊ शकतात. ठीक आहे, तर हा एक मुद्दा ऍड झाला जो तुम्हाला त्या पद्धतीने विचार करायचा आहे मॉडर्नचा. ठीक आहे, तर या पद्धतीने आपल्याला याचा अभ्यास करायचा आहे.
आता मला सांगा इथपर्यंत तुम्हाला समजलंय का? म्हणजे आपण यासाठी आता अभ्यास कसा करायचा हे कळलं असेल तर यासाठी आपण संदर्भ साहित्य कोणतं वापरायचं याचा विचार करू. संदर्भ साहित्यामध्ये सगळ्यात महत्वाचे दोन मेन सोर्स आहेत. एक आहे स्टेट बोर्ड, दुसरा आहे एनसीईआरटी. आता स्टेट बोर्ड का वाचले पाहिजेत? स्टेट बोर्ड हे वाचले पाहिजेत तुम्हाला इतिहासाचा फ्लो कळावा म्हणून. ठीक आहे, स्टेट बोर्ड तुम्ही आर्ट अँड कल्चरचा सिलेबस घेऊन नाही वाचायचे आहेत. स्टेट बोर्ड तुम्ही इतिहास समजून घेण्यासाठी वाचायचे आहेत. ठीक आहे, स्टेट बोर्ड तुम्ही इतिहासाचा फ्लो समजून घेण्यासाठी वाचायचे आहेत. त्यातले फॅक्च्युअल डेटा वगैरे खूप लक्षात ठेवायची गरज नाहीये, पण तो विषय समजून घ्या आधी. इतिहास म्हणजे प्राचीन पासून आधुनिक पर्यंत कशा कशा डेव्हलपमेंट झाल्या, परिवर्तन कसे कसे झाले हे समजून घेण्यासाठी आपण काय वाचायचं आहे? स्टेट बोर्ड. मग आपण जायचं आहे एनसीईआरटी कडे. पण कोणत्या एनसीईआरटी? बघा इथे जरा गफलत करतात विद्यार्थी. तर या फाईन आर्ट्सच्या एनसीईआरटी आहेत. फाईन आर्ट्सच्या एनसीईआरटी आहेत 2. आणि मग अजून एक पुस्तक आपण सांगतो विद्यार्थ्यांना, कला व साहित्य, नितीन सिंघानिया. ठीक आहे, एक नितीन सिंघानिया. आणि हे फाईन आर्ट्सचं 11वीचं तरी कंपल्सरी तुम्ही वाचलं पाहिजे आर्ट अँड कल्चरसाठी. जर आपण त्याची इंडेक्स बघितली पुढे, मी घेतलेली आहे तुम्हाला ते कळावं म्हणून. बघा 2 पार्ट आहेत. अँड इंट्रोडक्शन टू इंडियन आर्ट पार्ट 1 आणि अँड इंट्रोडक्शन टू इंडियन आर्ट पार्ट 2. आता हे 11वीचं आहे आणि हे 12वीचं आहे. आणि हे मधलं जे आहे ते नितीन सिंघानिया आहे. हे 3 पुस्तकं तुम्हाला कंपल्सरी आर्ट अँड कल्चरसाठी करायचे आहेत. जर तुम्ही याचा इंडेक्स बघितली, तुम्हाला ही दिसतीये का? वाचता येतीये इंडेक्स? शब्द कळतायत का म्हणजे त्याचे? ओके, बघा ही 11वीची फाईन आर्टची एनसीईआरटी आहे. इंट्रोडक्शन टू इंडियन आर्ट पार्ट 1 11वीची. ही तुम्हाला करणं कंपल्सरी आहे. ठीक आहे. प्री हिस्टोरिक रॉक पेंटिंग्स. प्री हिस्टोरिक रॉक पेंटिंग्स अगदी भीमबेटका पासून आहे त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी. ठीक आहे. दुसरा आहे आर्ट्स ऑफ इंडस व्हॅली. बघा मुद्दे लक्षात घ्या, म्हणजे आपण जे डिस्कस केलं ते सगळं आपल्याला इथं मिळणार आहे. आणि इथूनच तुम्हाला जर यूपीएससीचे पेपर तुम्ही चेक केले तर इथून डायरेक्टली क्वेश्चन आहेत आर्ट अँड कल्चरचे प्री मध्ये आणि मेन्सला सुद्धा. ठीक आहे. आर्ट्स ऑफ द मौर्यन पिरियड, पोस्ट मौर्यन ट्रेंड्स, आर्ट अँड आर्किटेक्चर बघा इथे ऍड झालं. लॅटर म्युरल ट्रॅडिशन्स, टेम्पल आर्किटेक्चर अँड स्कल्पचर आहे ना, हेच मुद्दे आहेत ना. इंडियन ब्रॉन्झ स्कल्पचर आणि सम ऍस्पेक्ट्स ऑफ इंडो इस्लामिक आर्किटेक्चर. बघा किती मेजर पार्ट आपला कव्हर होतोय आणि किती पानांची आहे? 120 पानांची एनसीईआरटी आहे. सोपं आहे की नाही? सेकंड पार्ट आहे 12चा. याच्यामध्ये त्यांनी ओनली पेंटिंग्स दिलेत. ओनली पेंटिंग्स आहेत सगळ्या. ठीक आहे, वेगवेगळ्या काळातल्या. म्हणजे मनुस्क्रिप्ट आहे, राजस्थानी आहे, मुघल, दक्कणी, पहाडी, बेंगॉल. आता हा मुद्दा वेगळा आहे. बेंगॉल स्कूल अँड कल्चरल नॅशनलिझम, मॉडर्न इंडियन आर्ट आणि लिव्हिंग आर्ट ट्रेडिशन्स ऑफ इंडिया. अदरवाईज हे 5 मुद्दे तर पेंटिंग्सच्या भोवती आहेत. ठीक आहे, पण ही पण तुम्ही वाचली पाहिजे. जर पेंटिंग्सवर क्वेश्चन आला येतो, ठीक आहे, तर तुम्हाला छान पद्धतीने तो लिहिता येऊ शकतो. चित्रकला. ठीक आहे. दुसरा आहे बेंगॉल स्कूल अँड कल्चरल नॅशनलिझम, मॉडर्न आर्ट आणि लिव्हिंग आर्ट ट्रेडिशन्स ऑफ इंडिया. ही पण बघा तुम्ही बघितलं तर 127 म्हणजे जास्तीत जास्त 140 पेजेसची एनसीईआरटी आहे. वाचू शकतो ना आपण? वाचू शकतो ना? तर या 2 एनसीईआरटीज कंपल्सरी घ्यायच्या आहेत आजच्या आजच. आणि मग मेन सोर्स कुठला आहे तुमचा? नितीन सिंघानिया. बघा या पद्धतीने जर तुम्ही पूर्ण अभ्यास केलायचा तर तुम्हाला का नाही मार्क्स मिळणार आर्ट अँड कल्चर मध्ये? इवन प्रीला सुद्धा आणि मेन्सला सुद्धा का नाही मिळणार? मिळतील की नाही? तर आपण काय काय डिस्कस केलं लक्षात येत आहे? याचे इम्पॉर्टन्स डिस्कस केलं, याचा सिलेबस पूर्ण डिकोड केला,
ह्याचा अभ्यास कसा करायचा हे पाहिलं, ह्याचे रेफरन्स बुक लिस्ट पाहिली, बरोबर. आता तुम्हाला ह्याचं इव्हन वेटेज पण पाहिलं, सगळेच मुद्दे डिस्कस करून झालेत तसे. नेक्स्ट लेक्चर उद्या आहे. उद्या संध्याकाळी सरांचं, अमोल सरांचं सेशन आहे 7 वाजता तुमचं. त्यामध्ये सब्जेक्ट आहे तुमचा की तुम्ही ऑप्शनल सब्जेक्टची निवड कशी केली पाहिजे. आणि बेसिकली त्याच सेशनमध्ये सर पुढे सांगतील की इंटेन्सिव्ह लर्निंग प्रोग्राम काय आहे, कशा प्रकारे रन होतो आणि कशा प्रकारे आपल्या बॅचेस चालतात. बघा, आज आपण जे सेशन पाहिलेलं आहे भारतीय कला आणि संस्कृती, या सेशन बद्दल किंवा या टॉपिक बद्दल तुम्हाला काही डाऊट्स वगैरे असतील तर खाली दिलेल्या चॅट बॉक्समध्ये दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरवर कॉल करा, आमच्याशी संपर्क करा. बॅचची एनरोलमेंट स्टार्ट झालेली आहे. प्रोसेस तुमची कंप्लीट करून घ्या, एनरोल करून घ्या फास्टमध्ये, कारण आपण फक्त लिमिटेड 25 विद्यार्थ्यांना एनरोल करून घेतो. तुम्हाला काहीही क्वेरीज असतील तर आमच्याशी कनेक्टेड राहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच. द ऑफिसर, युअर पर्सनल मेंटॉर चॅनलच्या नवनवीन अपडेट्ससाठी चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. थँक्यू.